भाजपाचा 45वा स्थापना दिवस सोलापुरात साजरा करण्यात आला। राष्ट्र प्रथम समग्र समाजाचं संघटन करत धर्मरक्षण, धर्मपालन आणि धर्मरक्षण शक्ती संवर्धन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदाच्या वर्षात शतक महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहे। त्याच दरम्यान 5 एप्रिल हा दिवस भाजपा आपला 45वा वर्धापन दिन देशभरात साजरा करत असताना रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सिव्हिल चौक पोटफाडी येथील पक्षाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला। दरम्यान पक्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पक्षात सदैव शांती, ऐश्वर्य आणि ऐक्य टिकून राहावं याकरता शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पक्षाच्या कार्यालयात सपत्नीक सत्यनारायणची विधिवत अशी पूजा केली। त्यानंतर आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंगजी मेंगजी, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महापौर किशोर देशपांडे, रामचंद्र जन्नू, शिवानंद पाटील, श्रीनिवास कणकी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य बाशाभाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाच्या झेंड्याला मानवंदना देण्यात आली। यावेळी पक्षाची सुरुवात फक्त 2 खासदारांपासून झाली असून भाजपनं आज देशात ग्रामपंचायतीपर्यंत एक हाती सत्ता मिळवली आहे असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्वसामान्य कार्यकर्त्यास शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पक्ष जेव्हा स्थापन झालं, पहिले अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी या स्थापनेपासून ते आजपर्यंत भारतीय जनता पक्षाची जी घोडदौड चालू आहे। आज आपण बघतो, पहिल्या सुरुवातीला 2 खासदार होते, आज गेले 15 वर्ष झालं आपल्या या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतात भारतीय जनता पक्षाचे। म्हणजे भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं केलेलं काम आणि सर्वसामान्य शेवटच्या माणसासाठी त्यांनी आपल्या अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि या देशाची उन्नती व्हावं, प्रगती व्हावं, हा देश महासत्तेकडे जावं यासाठी सातत्यानं प्रयत्न केलं। म्हणूनच या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं भारतातले नागरिक त्यांच्या पाठीमागं आजपर्यंत राहिलं। आज भारतीय जनता पक्ष या सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा सदस्य असलेला पक्ष आहे। याशिवाय वर्धापन दिनानिमित्त किशोर देशपांडे, रामचंद्र जन्नू आणि माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। गेली 45 वर्ष अविरतपणे या देशामध्ये ही संघटना या देशामध्ये स्वतंत्र अस्तित्व ठेवून देशात राजकीय वाटचाल करत आहे। म्हणून सगळ्या देशवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज भाजपाचा उच्च असा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने देशभरामध्ये साजरा होत आहे। आज देशभरामध्ये भाजपाचा विस्तार हा जगामधली सगळ्यात मोठी संघटना अशा पद्धतीनं झालेला आहे आणि त्यामुळं जगामधल्या एका लोकशाही प्रधान अशा मोठ्या देशाचा मोठा पक्ष म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे।